नमस्कार मंडळी, योगिता तानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नारळ पौर्णिमे विशेष रेसिपी पाहतो आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही हवं तर रोजच्या वापरातला तांदूळ घेतला तरी सुद्धा चालेल। हा तांदूळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे मी 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला कमीत कमी हा तांदूळ अर्धा तास तरी भिजू घालायचा आहे। अर्धा तासानंतर तांदूळ छान भिजलेला आहे। आता यातलं जे पाणी आहे ते काढून टाकूया। गॅसवर इथे मी कुकर ठेवला आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। आता यामध्ये 4 लवंग, 2 वेलची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि मिनिटभर आपल्याला हे फक्त परतून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये जो तांदूळ आहे तो घालायचा आहे। शक्यतो पाण्यासकट घालू नका, सगळं पाणी काढून टाकलेलं आहे इथे मी। तांदूळ आता घालून मिनिटभर आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने तांदूळ भाजून घ्यायचा आहे। हलक्या हातानेच भाजायचा आहे, नाहीतर तांदूळ तुटू शकतो। आता मिनिटभर आपण हे परतून घेतलं आहे। लगेचच यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे। 1 वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी 2 वाटी पाणी घातलं आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत होतो। सगळं छान एकत्र करून घेतलं आहे। पाण्याला उकळी यायला लागली की लगेच झाकण बंद करायचं आहे आणि मध्यम आचेवर याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकर आता थंड झालेला आहे, झाकण उघडून पाहूया। इथे आपला अगदी छान मोकळा सुटसुटीत भात शिजलेला आहे। आता हा शिजवलेला जो भात आहे ताटामध्ये काढून ठेवायचा आहे। कढईमध्ये इथे मी मोठा चमचा भरून तूप घेतला आहे। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये सुकामेवा घालायचा आहे। सुरुवातीला काजू बदाम तळून घ्यायचा आहे। थोडे तळत आले की त्यामध्ये मनुके घालायचे आहेत। छान सुकामेवा तळून झाला आहे। आता यांना काढून घेऊया। त्याच कढईमध्ये इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ थोडासा वितळत आला की लगेच त्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे। ओलं खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केलं तरी सुद्धा चालेल। छान असं सगळं एकत्र करून घेऊया। 1 मिनिट आपण हे छान यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे। मिश्रण फक्त मिनिटभरच परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ जर ठेवलं तर कडक होऊ शकतं। लगेच यामध्ये आता शिजवलेला जो भात आहे तो घालायचा आहे। आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात करतो आहे। नारळी भात करायला अगदी सोपा आहे। 1 वाटी तांदूळ, 2 वाटी पाणी, 1 वाटी गूळ आणि 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे। हे साहित्याचं अचूक प्रमाण आहे। याने जर तुम्ही नारळी भात केला ना तो अगदी चविष्ट होणारच। सगळ्यात शेवटी यामध्ये विलायची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। गूळ आहे त्यामुळे जायफळ अवश्य घाला। सगळं छान एकत्र करून घेतलं। आता तळलेला जो सुकामेवा आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा। इथे आपला मऊ रसरशीत तर आहेच, पण मोकळा आणि सुटसुटीत सुद्धा आपला नारळी भात तयार झाला आहे। 10 मिनिट झाकून ठेवायचा, म्हणजे या गुळाच्या रसामध्ये तो छान मुरतो आणि चवीला सुद्धा अगदी भारी लागतो। नारळी भात बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।